Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 5th स्टँडर्डचा की खूप महत्त्वाचा लेसन की ज्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. आता मल्टिप्लिकेशनच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये तुमचा जो प्रॉब्लेम सेट 14 आहे त्याच्यामध्ये थोडेसे एक्झाम्पल्स राहिलेले आहे ते आज आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? अंडर द इन्स्पायर अवॉर्ड शेम. इन्स्पायर अवॉर्ड सगळ्यांना माहिती आहे सरकारकडून विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, एक्सपेरिमेंट करण्यामध्ये, नवीन नवीन शोध लावण्यामध्ये इंटरेस्ट आहेत अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून एक रक्कम येत असते आणि त्या रकमेपासून त्याला वेगवेगळे सायन्सचे उपकरण बनवायचे असतात. असं हे इन्स्पायर अवॉर्ड शेम आहे. तुम्ही पण तुमच्या शाळेमध्ये इन्स्पायर अवॉर्ड शेममध्ये कोणी विद्यार्थ्यांनी भाग घेतला का? इन्स्पायर अवॉर्डच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये जर घेतला असेल कोणी तुमच्या भावा बहिणीने किंवा तुमच्या मित्राने वगैरे तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. मग असं एक इन्स्पायर अवॉर्ड शेम आहे. त्याच्यामध्ये सरकारकडून किती आले? 5000 रुपीज पर स्टुडंट वेर ग्रँटेड फॉर द परचेस टू सायन्स प्रोजेक्ट मटेरियल. सायन्स प्रोजेक्ट मटेरियलसाठी 5000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला आले. एका विद्यार्थ्याला 5000. मग असे किती विद्यार्थी होते त्या स्कूलमध्ये? इन 154 स्टुडंट्स इन सर्टन तालुका वेअर कवर्ड अंडर द शेम. एका तालुक्यातले असे 154 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. फाइंड द टोटल अमाऊंट ग्रँटेड टू द तालुका. त्या तालुक्याला एकूण किती पैसे मिळाले ते आपल्याला काढायचे आहे. किती सिंपल आहे. एका विद्यार्थ्याला 5000, असे 154 विद्यार्थ्याला 154 गुणिले 5000 करणार आहोत. आपल्याला आन्सर मिळेल. ठीक आहे. लेट्स सी द सोल्यूशन. देअरफॉर अमाउंट ग्रँटेड फॉर वन स्टुडंट. ओके, अमाउंट फॉर वन स्टुडंट, एका विद्यार्थ्याला मिळणारी रक्कम लिहून घेऊया. किती आहे एका विद्यार्थ्याला? 5000 रुपीज. ओके, अमाउंट फॉर द 154 स्टुडंट. देअरफॉर अमाउंट फॉर किती स्टुडंट दिलेले आहे? 154 स्टुडंट्स. 154 विद्यार्थ्यांना एकूण किती अमाऊंट्स मिळाली? स्टुडंट्स. ओके, मल्टिप्लाय करणार तुम्ही 154. ओके, आणि इथे खाली काय येणार आहे तुमचं? अमाऊंट फॉर 150 स्टुडंट. देअरफॉर अमाऊंट रिसीव्ड फॉर 154 स्टुडंट्स येणार आहे. आता हे मल्टिप्लिकेशन करणं खूप सिंपल आहे कारण याच्यावरती 3 0 आहे. मग तुम्ही काय करू शकतात? दोन पद्धतीने मल्टिप्लिकेशन करू शकतात. मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगते. इथे बॉक्समध्ये सांगते तुम्हाला. एक तर तुम्ही काय करता? 154 इंटू डायरेक्ट 77 154 इंटू डायरेक्ट 5 करायचं आणि तुम्हाला आन्सर डायरेक्टली मिळणार आहे. आणि पुढे त्याच्यावर 3 0 देऊन टाकायचे आहे. बघू आपण आपला आन्सर मॅच होतोय की नाही. आता हे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 4 5 जा 20, 5 5 जा 25, 25 प्लस 2 27. इथे 2 आले. 5 1 जा 5, 5 प्लस 2 किती झाले तुमचे? 7. ओके, 7 7 0 आला. आता आपण ह्या मेथडने पण करून घेऊया. आता 4 ने 0ला मल्टिप्लाय. 4 0 0 0 0. 4 5 जा 20 आले. इथे पण आपण ह्या मेथडने पण सॉल्व करून बघूया. परत 5 ने 0ला 0 0. 5 5 जा 25. परत आपण काय घेतो? 2 0. बरं, कन्फ्युजन करू नका तुम्ही. कुठल्याही संख्येला 0ने मल्टिप्लाय केलेला आन्सर 0 तर 1 0 जा 0, 1 0 जा 0, 1 0 जा 0 आणि 1 5 जा 5. करा, ॲडिशन करा यांची. 0 0 0 0. इथे 7 7. त्या तालुक्याला किती पैसे मिळाले तुमचे? किती पैसे मिळाले? 7,70,000 रुपीज त्या तालुक्याला तिथे मिळालेले आहे. ओके, आलं की नाही आन्सर? बरोबर. 77 त्याच्यावरती 0. ह्या 0वर अजून काय करायचे आपल्याला? ह्या 0वरती अजून 3 0 1 2 3. आलं की नाही? 7,70,000 मिळाले त्या तालुक्याला. मग आपल्याला फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं आहे. मग तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. काय म्हटलं त्यांनी? फाइंड द टोटल अमाऊंट ग्रँटेड फॉर द तालुका. फाइंड शब्द काढून टाका. फाइंड शब्द काढून टाका आणि द टोटल अमाऊंट ग्रँटेड टू द तालुका इज 7,70,000. ओके, असं लिहायचं आहे. देअरफॉर टोटल अमाऊंट, तिथूनच कॉपी करायचं, फक्त फाइंड शब्द काढून टाकायचं. टोटल अमाऊंट ग्रँटेड फॉर द तालुका, ग्रँटेड टू द तालुका इज इक्वल टू 7,70,000 रुपीज. ओके, एवढे रुपीज प्रत्येकाला मिळणार आहे. म्हणजे त्या तालुक्याला 7,70,000 रुपीज गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे इन्स्पायर अवॉर्ड शेमसाठी. ओके, सिम्पल 5 नंबरचं खूप छान छोटंसं एक्झाम्पल होतं. ते एक्झाम्पल पण आपण इथे सॉल्व केलेलं आहे. सो आय थिंक तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचं हे डिटेलमध्ये क्लिअर झालं असेल. आता कुठलाही वर्ड प्रॉब्लेम दिला तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात आणि लगेच ओळखू शकतात. अरे एकावरून अनेकाची किंमत काढायची. आपण काय करायचं?
मल्टिप्लिकेशन इथे करायचं आहे. आता आपण लास्ट 6 नंबरचं एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर उरलेले एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. 6 नंबरचा क्वेश्चन बघतो आहोत. काय दिलेलं आहे? इफ अ सर्टन टू व्हीलर कॉस्ट ₹53,670. एक टू व्हीलर आहे, नवीन मॉडेल आहे टू व्हीलरचं, त्याची किंमत आहे ₹53,670 आहे टू व्हीलरची किंमत. हाऊ मच विल 35 सच टू व्हीलर्स कॉस्ट? अशा 35 टू व्हीलर्स आपल्याला घ्यायच्या आहेत ना, एका कंपनीला घ्यायच्या असतील किंवा 35 अशा टू व्हीलरची किंमत किती असणार आहे? मग काय करायची? सिम्पल आहे. एका टू व्हीलरची किंमत एवढी आहे, मग 35 टू व्हीलरची किंमत किती येणार आहे? त्याला आपण करणार 35 ने मल्टिप्लाय. व्हेरी सिम्पल. देअरफॉर काय लिहिणार आहे तुम्ही आता इथे? पहिले बाळांनो, पहिले लिहिणार तुम्ही कॉस्ट ऑफ वन टू व्हीलर. कॉस्ट ऑफ वन टू व्हीलर. एका टू व्हीलरची किंमत किती आहे तुमची? किती आहे? दिलेली आहे. किती? 53,670. स्वस्त नाही, 53,670 म्हणजे जवळजवळ 54,000ची ती काय आहे तुमची टू व्हीलर आहे, मोटर बाईक आहे. ओके. सो कॉस्ट ऑफ 35 टू व्हीलर्स. अशा 35 बाईकची किंमत किती येणार आहे? मग इंटू काय करणार तुम्ही इथे? 35. युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स लिहायला विसरू नका. आणि इथे खाली काय असणार आहे बाळांनो? कॉस्ट ऑफ 35 टू व्हीलर्स. देअरफॉर कॉस्ट ऑफ 35 टू व्हीलर्स. ओके. आपण मल्टिप्लिकेशन करूया आता. किती सिम्पल. याला फक्त 35 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5 0 जा 0, 7 5 जा 7 5 जा बघा तुमचे 35 येतात. 35चा 5 आपण इथे लिहिणार. 3 काय करणार? इथे डोक्यावर कॅरी करणार. नंतर 6 5 जा 30, 30 + 3 33, 33चा 3 इथे, 3 परत कॅरी ओवर. 5 3 जा 15, 15 + 3 18, 18चा 8, 1 इथे कॅरी ओवर. 5 5 जा 25, 25 + 1 26. अशा पद्धतीने ह्या 5 ने पूर्ण याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ही टर्म इथे मिळालेली आहे. आता आपण या 3 ने मल्टिप्लाय करू सगळ्याला, पण त्याच्या अगोदर आपण काय करत असतो? एक 0 घेत असतो. ठीक आहे. मग एक 0 घेतला, 3 0 जा परत 0 आला. 3 7 जा 21, 21 असा लिहितो. 1 इथे आला, 2 काय गेला? इथे डोक्यावर गेला याच्या कॅरी ओवर. नंतर 3 6 जा 6 3 जा किती झाले? 18, 19 20, 20 आपण असं लिहितो. 20चा 0 इथे आला, 2 काय गेला? याच्या डोक्यावर गेला. ओके. 2 कॅरी ओव्हर केला. त्यानंतर हे बघा काय केलं, परत एकदा सांगते तुम्हाला. 3 पहिले आपण एक 0 लिहून घेतला. 3 0 जा 0 घेतला. 3 7 जा 21, 21चा 1 इथे, 2 काय केला आपण इथे कॅरी ओव्हर. नंतर 6 3 जा 18, 19 20, 20चा 0 इथे, 2 कॅरी ओव्हर केला. नंतर 3 जा किती झाले तुमचे? 9 10 11, 11चा 1 इथे, 1 काय झाला तुमचा कॅरी ओव्हर. ठीक आहे. 3 5 जा 15, 15 + 1 16. अशा पद्धतीने आपण इथे काय करणार आता? ॲडिशन. 0 5 4 8 6 + 1 7 6 + 2 8 आणि इथे 1. सो हिअर द कॉस्ट ऑफ 35 बाईक्स. 35 आपल्याला मोटरसायकल घ्यायची असेल तर किती लागतील? 18,78,440 रुपीज लागणार आहे. 18,78,450 एवढे पैसे लागणार आहे आपल्याला. किती? अशा 35 बाईक घ्यायच्या असतील तर. एक बाईक कितीला होती? 53,670. मग काय लिहिणार तुम्ही? वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर काय लिहिणार? हाऊ मेनी काय लिहिलेलं त्यांनी विचारलं आहे? हाऊ मच विल बी 35 सच टू व्हीलर्स कॉस्ट? देअरफॉर द कॉस्ट ऑफ 35 सच टू व्हीलर्स, 35 टू व्हीलर्स इज इक्वल टू 18,78,440 रुपीज एवढी आली आहे. 35 तुमच्या कशाची किंमत? 35 याची बाईकची किंमत. आता एक एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्कला देते आणि ते एक्झाम्पलचं आन्सर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. एक्झाम्पल तुम्ही इथेच लिहून घ्या. इथेच खाली एक एक्झाम्पल येते, बघू आता कोणाकोणाला समजलं आहे. दॅट इज कॉस्ट ऑफ अ 4 व्हीलर. 4 व्हीलरची कॉस्ट ऑफ अ कार इज. एक कार आहे, त्या कारची किंमत किती माहिती आहे तुम्हाला? 5,48,390 रुपीजची कार आहे. अशी एक कार आहे. सो
what is the cost of such 48 कार्स. अशा एका कंपनीला 48 कार्स घ्यायच्या आहे. एका कारची किंमत आहे 5,48,390 आहे. तर अशा 48 कारची किंमत किती येणार आहे ते लिहा मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. सो स्टुडंट, दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. काय म्हणतात ते, 1 hour हॅव 3600 सेकंड. एका तासाचे सेकंड किती, 3600 सेकंद असतात. तर हाऊ मेनी सेकंड 365 आवर्स आहे. असे 365 तास केले तर त्याचे किती सेकंड होतील. साधी गोष्ट आहे, एक तास म्हणजे 3600 सेकंड. मग 365 इंटू 3600 केल्यानंतर आपल्याला तेवढ्या तासांचे सेकंड हे मिळणार आहे. ठीक आहे. मग सोल्युशन करणं पण सिम्पल आहे. दॅट इज तुम्ही लिहू शकतात 1 hour. एक काही मुलं आवर म्हणतात, आवर नाही म्हणायचं, 1 hour उच्चार असा आहे. ओके, 1 hour इज इक्वल टू किती, 3600 सेकंड. ओके, त्यानंतर त्यांनी 365, देअरफॉर 365 आर इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड इंटू काय करणार तुम्ही 365 आणि मग काय मिळणार तुम्हाला टोटल सेकंड ऑफ 365 आर. टोटल सेकंड ऑफ 360 आर, 365 तासांचे सेकंड इथे मिळणार. आता आपण मल्टिप्लिकेशन दोन पद्धतीने करू शकतो. 365ला डायरेक्ट 36ने मल्टिप्लाय करा, त्याच्यावरती 2 0 द्या, किंवा आपली ट्रॅडिशनल जी मेथड आहे त्या मेथडनी पण करू शकतो. 5 0 जा 0, 5 0 जा 0, 5 6 जा 6 5 जा किती झाले 30, 30चा 0, 3 किती कॅरी ओवर, 5 3 जा किती झाले तुमचे 5 3 जा 15, 15 + 3 18. ओके, इथे 1 0 दिला. देन 6 0 जा 0, 6 3 जा किती 18, 18 मध्ये हे 3 मिळवा, 18 19 20 21, 21 लिहिले. त्यानंतर आपण 2 0 घेत असतो. इथे 1 0 झाला, आता 2 0. आता परत 3ने ह्या 2 0ला मल्टिप्लाय करा. 3 0 जा 0, परत 3 0 जा 0, 3 6 जा 18, 18 1 काय झाला कॅरी ओवर. ओके, त्यानंतर 3 3 जा 9, 9 + 1 10. आता या सगळ्यांची आपण काय करणार इथे ॲडिशन 0 0 0, नंतर 8 + 6 किती झाले तुमचे 14 झाले ना. 14चा 4 इथे 1 कॅरी ओवर, 8 + 1 9, 9 + 1 10, 10 + 1 11, 11चा 1 इथे परत 1 कॅरी ओवर, 2 + 1 3 आणि इथे 1. सो व्हॉट इज युअर आन्सर. युअर आन्सर इज 13,40,000 सेकंड. 365 तासांचे सेकंड किती होणार आहे तुमचे, 365 तासांचे सेकंड होणार आहे 13,40,000 सेकंड. देअरफॉर आन्सर काय लिहिणार, देअरफॉर हाऊ मेनी सेकंड 365 आवर्स हॅव. हाऊ मेनी शब्द काढून टाका. ओके, देअरफॉर 365 आवर्स हॅव 13,40,000 सेकंड. सेकंड लिहायला विसरू नका. ओके, सो अशा पद्धतीने 7 नंबरचं एक्झाम्पल की जे खूप सोपं होतं. असं तुम्हाला इथे एका तासाचे दिले, मग तुम्हाला इथे 40 तासांचे विचारतील, 50 तासांचे, किती तासांचे विचारू द्या तरी आपल्याला इथे काय फाइंड करता येणार आहे.